बाइट मत जाने तो जाएगा। हाँ ते पटकन मंगल मूर्ति मंदिर मामा की डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी बसेसची मोफत व्यवस्था केलेली आहे। जसं आपण म्हणाला एस टीचा संप असतानाही ही एवढी व्यवस्था लोक फार 1-2 दिवसापासून बेचैन झाले होते, विचारणा करत होते की संप आहेत, बस येणार आहेत का, पण तेही हे गणपतीच्या कृपेने आणि खासदारांच्या माध्यमातून हे साध्य झालेले आहे। सर्व कर्मचारी एस टीचे आणि बसेस वेळेवर आलेले आहेत। कोकण आणि गणपती एक जिव्हाळ्याचं नातं आहे। गणपतीची वाट कोकणची मंडळी अत्यंत आतुरतेने बघत असतात आणि त्याचबरोबर बसेसचीसुद्धा मोफत बसेसचीसुद्धा वाट बघत असतात की खासदार दरवर्षी ही मोफत बसेसची व्यवस्था करतात। आणि यावर्षी त्याच्या दुग्ध शर्करा योग आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी सुद्धा प्रति महिना 1,500 रुपये दिलेले आहेत। 2 महिन्याचा हप्ताही आलेला 3,000 त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत। आणि गावाकडे गेल्यानंतर महिलांना एस टीमध्ये सुद्धा 50% सवलत आहे। त्यामुळे आनंद आहे। आम्ही गणपतीचरणी एवढीच प्रार्थना करतो, सर्व गणेश भक्त आहेत हे सुखरूप जावोत, सुखरूप येवोत आणि सर्वांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो। तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा शुभेच्छा देतो, एवढी मोठी व्यवस्था करतायत। धन्यवाद। आणि गणपतीला मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडून गाड्या सोडल्या जातात, पण गणेश भक्त जे गावी गेल्यानंतर येताना त्यांचे खूप हाल होतात। तर येताना त्यांना रेल्वेमध्ये किंवा बस एस टीमध्ये मिळत नाही, तर शिवसेना याच्या पुढे हे प्रयत्न करणार नाही, आपण सांगितलेली सूचना रास्त आहे। हे अनेक जणांपासून अशी मागणी आली आहे की विचारणा करे, ही गोष्ट आम्ही खासदार साहेबांच्या कानावर घातली आहे। मात्र एस टी शक्य होणार नाही, कारण एकदा लोक गावागावाकडे विखुरली की एकत्रित होणं। पण आपण जसं म्हणाला रेल्वेचा विचार करता येईल पुढच्या वेळेस, खासदार निश्चितच करू। की आता या गाडीवरती जे ड्रायव्हर आहेत त्यांची काही योग्य ती तपासणी हो गाडी नाही, हे बघा एस टी महामंडळ हे अधिकृत आहेत आणि ह्याच्या सगळी जी खबरदारी आहे एस टी महामंडळ घेतं, ह्या खाजगी बसेस नाही। त्यामुळे हा काय प्रश्न येत नाही त्यांच्या हेल्थच्या दृष्टीने, सेफ्टीच्या, हे सगळं एस टी महामंडळ हे नॉर्म्स पाळत असतं। गेल्या वर्षी दुर्घटना झाली होती गेल्या सुट्टीच्या काळात, आपल्या इथून गाड्या सुटल्या त्यावेळी एक अपघात झाला होता। तर जे ड्रायव्हर आहेत ते त्यांनी अपघाताची किंवा हे बाळगली पाहिजे। नाही, तसं त्यांना सांगण्यात आलेलं आहे अतिवेगाने, कारण काय बाहेरच्या एस टी डेपोतून सुद्धा येतात, कोकणात जाणारे नवीन ड्रायव्हर असतात, तर त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत। सावकाश जा, जरा वेळ झाला तरी चालेल पण सुरक्षितता। आणि तो गोवा महामार्ग आहे तो चालला आहे, जो तिथे खड्डे आहेत सगळे आणि पूर्ण झालेले नाही, तर याबद्दल काय? नाही, गोवा रोडविषयी, कोकणाच्या रोडविषयी रोजच माध्यमांमध्ये माझं नाव विश्वनाथ कृष्णम गावडे, सन्मान्य श्री दीपेश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आणि सन्मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मागची 4-5 वर्ष झाले बस सेवा येते, मोफत बस सेवा सोडली जात असते इथून डोंबिवलीमधून। आणि त्याचा डोंबिवलीमधील भरपूर लोक प्रवासाचा अनुभव घेतात, त्याच्यातून प्रवास करतात। आणि डॉक्टर साहेबांचे आणि दीपेश म्हात्रे साहेबांचे खूप खूप धन्यवाद यासाठी, कारण एवढ्या मोठ्या संख्येने आणि एवढ्या जास्त संख्येने बसेस सोडणं हे काही खायचं काम नाहीये। तर भरपूर लोक म्हणजे आणि त्यांचे नुसतं प्रवास बस सोडणं हे नाहीये, तर प्रत्येक प्रवासाची काळजी घेणं, त्यांचा पूर्ण प्रवास सुखरूप होतोय, पोहोचतात की नाही पूर्ण जागेपर्यंत पोहोचतात की नाही याची सुद्धा काळजी घेतली जाते। त्यांच्या आता एवढं बस जवळजवळ मला वाटतं ह्या आमच्या वॉर्ड नंबर 53 मधून
51 बस आता सोडल्या जातात. 51 बसमध्ये वाहन चालक असतील, पुन्हा कंडक्टर आहेत, त्यांच्या सुद्धा त्यांनी नाश्त्याची, जेवणाची सगळी सोय केली जाते. आणि त्यांचं म्हणजे मला असं वाटतं म्हणजे डॉक्टर श्रीकांत साहेबांचं आणि मुख्यमंत्री साहेब आपले एकनाथ शिंदे साहेबांचं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बस सेवा आमच्यासाठी उपलब्ध करून दिली.